नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 12 मानवी स्नायू व पचनसंस्था या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या पाठात सुद्धा ह्याच पाठाचा अभ्यास केला. मागच्या पाठात आपण काय पाहिलं तर मानवी स्नायू म्हणजे काय, स्नायूंचे प्रकार कोणते, स्नायूंची विविध कार्य कोणती आणि पचन संस्था म्हणजे काय, तर आपण जे अन्न खातो ते पचन संस्थेमध्ये काय होतं, त्या अन्नाचं पचन होतं आणि हे अन्नाचं पचन वेगवेगळ्या इंद्रियांच्या द्वारे होतं आणि वेगवेगळी जी इंद्रिय आहेत जे पचन संस्थेमध्ये त्याची आपण कार्य आणि रचना यांचा आपण काही इंद्रियांचा आपण अभ्यास केला. आपण आजच्या भागामध्ये जे पचन संस्थेमध्ये अजून म्हणजे जी इंद्रिय आहेत जसे की यकृत, लहान आतडे, मोठे आतडे, स्वादुपिंड यांची रचना कशी, यांचे कार्य कोणते याच्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. मुलांनो, ही मानवी पचन संस्था आहे, डायजेस्टिव्ह सिस्टम आहे. आपण मागच्या भागामध्ये सुद्धा आपण हिचा अभ्यास केला. ह्याच्यातील काही ह्या पचन संस्थेमधील जे काही इंद्रिय आहेत यांच्याविषयी आपण माहिती घेतली. आपण आजच्या भागामध्ये सुद्धा जे अजून काही इंद्रियांची आपण त्या दिवशीच्या मागच्या भागामध्ये माहिती नव्हती घेतली त्याचा आपण आजच्या भागामध्ये अभ्यास करणार आहोत. आपण आता ही पूर्ण पचन संस्थेमधील जे इंद्रिय आहेत त्याची आपण थोडक्यात माहिती पाहूया. आता हे बघा, हे तोंड आहे. आपण ह्या तोंड म्हणजे आपण ह्या तोंडाबद्दल आपण माहिती मागच्या भागामध्ये घेतलेली आहे. म्हणजे तोंडामध्ये काय होतं तर आपण जेव्हा पहिला अन्नाचा घास घेतो तेव्हा तोंडामधूनच पचनक्रियेला सुरुवात होते. तोंडामध्ये दात असतात आणि मग दात काय करतात, आपण जे अन्न खातो म्हणजे घास घेतो त्या अन्नाचा बारीक तुकडे करतात. म्हणजे दाताचे प्रकार आपण पाहिले, दाढा, उपदाढा, सुळे, असे वेगवेगळे आपण दाताचे प्रकार पाहिले आणि मग ते हे वेगवेगळे दात आहेत हे त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण कार्य करतात. आणि लाळ ग्रंथी, आपण आता जे अन्न चावून म्हणजे जे खातो त्याच्यामध्ये लाळ मिक्स होते. मग ही लाळ ग्रंथी कुठे असतात तर ह्या कानशिलेच्या खाली, घशाखाली, जिभेजवळ असतात आणि मग ह्या ग्रंथी असतात आणि मग त्या ग्रंथींमध्ये काय असतं तर लाळ होते आणि मग ही लाळ नलीतून तोंडामध्ये येते आणि मग तोंडामध्ये काय होतं, ते आपण जे अन्न असतं जे चावून खातो म्हणजे चावलेलं अन्न असतं दाताने चावलेलं त्या अन्नामध्ये ही लाळ मिक्स होते. आणि आता ग्रसनी, घसा, तुम्हाला माहिती आहे का, हा घसा आहे. ह्या घशाचे तोंड आपण पाहिलं, ह्याची रचना आपण पाहिली, कार्य पाहिलं तर घशाचे तोंड कशामध्ये उघडलेले असते तर अन्ननलिकेमध्ये आणि अन्ननलिकेचे आणि श्वसननलिकेचे तोंड घशामध्ये म्हणजे ग्रसनीमध्ये उघडलेले असते. आता ग्रासिका, ही ग्रासिका ही घशापासून ती जठरापर्यंत ही नळी असते. कुठून, घशापासून ती जठरापर्यंत ही नळी असते आणि हिचे कार्य काय तर अन्न पुढे ढकलण्याचे कार्य, हे आपण मागच्या भागात सुद्धा पाहिलं. यकृत, आता यकृत आपण आजच्या भागामध्ये यकृताविषयी माहिती पाहणार आहोत. तर यकृताचा अभ्यास करणं, यकृताची रचना कशी, यकृताचे कार्य कोणते, तुम्हाला माहिती आहे का, यकृत ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. आपण आता तिचा सविस्तर अभ्यास करूया. फक्त आपण इथे तुम्ही पहा की यकृत कुठे असतं आणि यकृत ही केवढी मोठी ग्रंथी आहे. आणि जठर, आपण जठर तर पाहिलं, जठराची माहिती आपण पाहिली, जठराचा आपण अभ्यास केला. जठर काय असं अन्ननलिकेचा जो पिशवीसारखा जो भाग आहे, हा बघा हा पिशवीसारखा भाग असतो, आपण पाहिलं की नाही. या पिशवीसारख्या भागाला काय म्हणतात तर जठर म्हणतात. जठरामध्ये काय होतं तर अन्न घुसळण्याचे कार्य होतं आणि जठरामध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन, म्युकस हे जाठर रस असतात आणि मग हे जाठर रस काय करतात तर अन्नामध्ये आपण ज्या खाल्लेल्या अन्नामध्ये ते मिक्स होतात आणि मग अन्न पातळ होतं आणि मग काय होतं, हे अन्न पातळ झाल्यामुळे ते लहान आतड्यामध्ये ढकललं जातं. जठराचं मुख्यत्व काय करतात, प्रथिनांचे विघटन करतात. जठर काय करते तर जठरामध्ये प्रथिनांचे विघटन होते. आपण हे मागच्या भागामध्ये जठर या इंद्रियाविषयी आपण माहिती पाहिली. आणि स्वादुपिंड, हे बघा हे स्वादुपिंड आहे. आपण आजच्या भागामध्ये स्वादुपिंडची रचना कशी, त्याचं कार्य काय ह्याची माहिती आपण पाहणार आहोत. हे बघा हे लहान आतडे आहे. आता लहान आतड्याची पण रचना कशी, त्याचं कार्य काय हे सुद्धा आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. सविस्तररित्या आपण त्याची माहिती घेणार आहोत. फक्त तुम्ही हे पहा, हे लहान आतडं आहे आणि याच्या भोवती आहे हे मोठं आतडं आहे. काय आहे तर हे मोठं आतडं आहे. आपण ह्याची आता सविस्तररित्या माहिती पाहूया.
हे बघा यकृत. आता मी तुम्हाला मगाशी तिथे दाखवलं यकृत कुठे आहे. तर हे बघा इथे स्क्रीनवर दिसते. यकृत ही काय आहे तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे मुलांनो. यकृताला काय असतं तर भरपूर रक्तपुरवठा होत असतो आणि यकृताचे मुख्य कार्य काय तर ग्लुकोजचा साठा करणे. काय यकृताचं मुख्य कार्य ग्लुकोजचा साठा करणं. आणि यकृताच्या खाली काय असतं मुलांनो माहिती आहे तर पित्ताशय असतं. यकृताच्या खालच्या बाजूस काय असतं तर पित्ताशय असतं आणि यामध्ये यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो आणि मग तो हा पित्तरस लहान आतड्यामध्ये पोचला की तेथील तो अन्नामध्ये मिसळतो आणि मग पचन काय होतं तर सुलभ होतं. स्निग्ध पदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. काय तर स्निग्ध पदार्थ आपले जे आपण जे स्निग्ध पदार्थ खातो मग त्यांच्या पचनामध्ये पित्तरसामुळेच मदत होते. पित्तरसामध्ये काय असतात तर क्षार असतात. कळलं तुम्हाला. यकृत ही शरीरातील हे बघा इथे यकृत आहे. ही डायजेस्टिव्ह सिस्टम इथे दाखवलेली आहे आणि इथे आहे यकृत आहे. यकृत हे काय आहे तर शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि यकृताला भरपूर रक्तपुरवठा होत असतो आणि यकृताचे मुख्य कार्य काय मुलांनो तर ग्लुकोजचा साठा करणे. यकृताच्या खालच्या बाजूस काय असतं तर पित्ताशय असतं आणि यामध्ये यकृताने स्त्रवलेला पित्तरस साठवला जातो आणि स्निग्ध पदार्थाच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते आणि या पित्तरसामध्ये काय असतात तर क्षार असतात. कळलं तुम्हाला. तर यकृत ही काय आहे सर्वात मोठी ग्रंथी आहे हे लक्षात तुम्ही ठेवा. आता स्वादुपिंड हे बघा मुलांनो हे असं इथे दिसतंय ना ह्याला हे मी स्क्रीनवर दाखवलेलं आहे ते काय आहे स्वादुपिंड आहे. स्वादुपिंडामध्ये काय होतं तर स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो. काय तर स्वादुपिंडातून स्वादुरस स्त्रवतो. त्यात अनेक विकरे असतात. काय असतात विकरे म्हणजे एन्झाईम्स असतात. काय असतात त्यामध्ये अनेक विकरे असतात. हे बघा हे काय आहे तर स्वादुपिंड. आता मुलांनो आपण लहान आतडे महत्वाचा म्हणजे जो पचन संस्थेमधील सर्वात महत्वाचा म्हणजे जो इंद्रिय आहे ते काय आहे तर लहान आतडे. हे बघा लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब असते. किती असते ते 6 मीटर. हे बघा हे लहान आतडे आहे. इथे मी स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय बघा ही डायजेस्टिव्ह सिस्टम इथे दाखवलेली आहे आणि इथे लहान आतडे आहे. त्याची लांबी किती असते तर 6 मीटर असते आणि येथे प्रामुख्याने अन्नाचं पचन आणि शोषण इथेच होतं. कशामध्ये तर लहान आतड्यामध्ये होतं. लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. काय लहान आतड्यात अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते. काय तर अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात म्हणजे रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते. म्हणजे लहान आतडे हा महत्वाचा पचन संस्थेमधलं इंद्रिय आहे. लहान आतड्याची लांबी किती असते तर 6 मीटर असते आणि अन्नाचे पचन आणि शोषण कुठे होते तर लहान आतड्यामध्ये होते. लहान आतड्यामध्ये अन्नामध्ये 3 पाचक रस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम कोण करतं तर लहान आतड्यामध्ये होतं. मग कळलं तुम्हाला लहान आतड्याची रचना आणि लहान आतड्याचं कार्य काय आहे ते. आता मोठे आतडे हे बघा हे आहे मोठे आतडे. लहान आतड्याच्या ज्या भोवताली आहे ते काय आहे मोठे आतडे आहे. मोठ्या आतड्याची लांबी किती असते तर 1.5 मीटर असते. किती तर 1.5 मीटर असते. येथे फक्त पाण्याचे शोषण होतं. मोठ्या आतड्यामध्ये काय होतं तर फक्त पाण्याचे शोषण होतं. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला काय म्हणतात तर अपेंडिक्स म्हणतात. काय म्हणतात अपेंडिक्स हा छोटासा भाग जोडलेला असतो. या भागाचा तसा काहीच शरीरामध्ये आपल्या उपयोग नसतो. कळलं. तर लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो. काय तर लहान आतड्यामध्ये पचन आणि शोषण होतं हे आपण पाहिलेलं आहे. मग लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित जो घन भाग असतो तो मोठ्या आतड्यात येतो. कळलं. आणि मग पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. कळलं. काय तर लहान आतड्यामध्ये जे लहान आतड्यामध्ये तुम्हाला माहिती आहे लहान आतड्याचं कार्य काय तर अन्नाचे पचन आणि शोषण करणे. पण लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर जो न पचलेला भाग असतो तो
आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित जो घन भाग असतो तो कुठे येतो? मोठ्या आतड्यात येतो. आणि मोठ्या आतड्यात काय होतं तर पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात. मग मोठ्या आतड्याची लांबी किती आहे तर सुमारे 1.5 मीटर इतकी असते. आणि इथे मोठ्या आतड्यामध्ये काय होतं तर फक्त पाण्याचे शोषण होतं. कळलं? मोठ्या आतड्याचं काय फक्त इथे मोठ्या आतड्यामध्ये फक्त पाण्याचे शोषण होतं. कळलं? आणि मोठ्या आतड्याची लांबी किती असते तर 1.5 मीटर असते. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला अपेंडिक्स हा छोटा भाग जोडलेला असतो. त्याचा आपल्याला काही उपयोग नसतो. कळलं? आता मुलांनो आपण आपण आता हे डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे पचनसंस्था आणि पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिय आपण पाहिली आणि इंद्रियांची आपण रचना पाहिली, त्यांची काही कार्य पाहिली. आता आपण ह्या पचनसंस्थेतील ज्या महत्त्वाच्या ग्रंथी आहेत त्यांचे स्त्राव आणि कार्य हे आपण पाहणार आहोत. आता तोंड, त्याच्यामध्ये ग्रंथी कुठल्या आहेत तर लाळ ग्रंथी. आणि ते स्त्राव कुठला त्या तर टायलिन. आपण मगाशी मी सांगितलं तुम्हाला टायलिन लाळेमध्ये कुठला असतो तर टायलिन. मग त्याचं कार्य काय तर पिष्टमय पदार्थांचे रूपांतर माल्टोजमध्ये करणे. काय तर लाळेमध्ये जो पाचक स्त्राव असतो, लाळेमध्ये जो स्त्राव असतो टायलिन हा पाचक रस असतो. त्याचं कार्य काय तर पिष्टमय पदार्थांचे रूपांतर कशामध्ये करणे तर माल्टोजमध्ये करणे. आता जठरमध्ये कुठल्या ग्रंथी असतात तर जठर भित्तिका. कुठल्या तर जठर भित्तिका. आणि त्याचे पाचक रस कुठले असतात, स्त्राव कुठले असतात, म्हणजे त्या जठरामध्ये कुठले जठर रस असतात तर हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस. मी तुम्हाला आपण जेव्हा जठराबद्दल माहिती घेतली, अभ्यास केला तेव्हा आपण जठर रसाबद्दल आपण बोललो की हायड्रोक्लोरिक आम्ल, पेप्सिन आणि म्युकस हे काय करतात तर हे अन्न आम्लयुक्त बनवतात. काय बनवतात तर अन्न आम्लयुक्त करतात आणि प्रथिनांचे विघटन करतात. काय त्यांचं कार्य आहे तर प्रथिनांचे विघटन करणे, अन्न आम्लयुक्त करणे. जठरांच्या आतील अस्तरांचे हायड्रोक्लोरिक आम्लापासून संरक्षण करणे हे सुद्धा कार्य आहे. तर यकृत ही ग्रंथी तुम्हाला माहितीच आहे आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे आणि त्याच्यामध्ये काय असतं पित्तरस. तो यकृतामधून कुठला स्त्राव होतो तर पित्तरस आपण पाहिलं. तर त्याचं कार्य काय आहे तर अन्न आम्लारी युक्त करणे आणि मोठ्या मेदकणांचे लहान कणामध्ये रूपांतर करणे म्हणजे पायसेकरण करणे. स्वादुपिंड, तर स्वादुपिंडामधून जे स्त्राव कोणते आहेत पाचक रस तर स्वादुरस, ट्रिप्सिन, लायपेज आणि अमायलेज. आणि याचं कार्य काय आहे तर प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात करणे, मेदांचे रूपांतर मेदाम्ल व ग्लिसेरॉल मध्ये करणे, पिष्टमय पदार्थांचे रूपांतर शर्करेत करणे. तर लहान आतड्यांमध्ये कुठले पाचक रस असतात तर आंत्ररस. आणि त्यांचं कार्य काय तर प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे, मेदांचे मेदाम्लात ग्लिसेरॉलमध्ये रूपांतर करणे. म्हणजे ह्या पचनसंस्थेतील महत्त्वाच्या ग्रंथी आहेत आणि त्यांचे स्त्राव आहेत आणि व त्यांचे काय तर कार्य काय आहेत. तर जठराचे कार्य काय तुम्हाला तर माहितीच आहे. जठराचे आपण कार्य काय पाहिलं तर प्रथिनांचे विघटन करणे. यकृताचं कार्य काय आहे तर अन्न आम्लायुक्त करणे. स्वादुपिंडाचं प्रथिनाचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये करणे आणि पिष्टमय पदार्थांचे रूपांतर शर्करेत करणे. हे यांचे काय आहेत तर स्त्राव आहेत. ह्या ग्रंथींमधून जे स्त्राव असतात त्यांचेही कार्य आहेत. लहान आतड्यामध्ये कुठला स्त्राव तर आंतररस आणि आंतररसचे कार्य काय आहे तर प्रथिनांचे अमिनो आम्लात रूपांतर करणे, पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर करणे आणि मेदांचे मेदाम्लात व ग्लिसेरॉलमध्ये रूपांतर करणे. मुलांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते की आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत का? तर हो ना, आपण आपले आरोग्य आता धोक्यात आणत आहोत. म्हणजे काय तर आता तुम्हाला मुलांना माहिती आहे का व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे असते. काय तर व्यक्तिमत्व विकासामध्ये शारीरिक आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे.
कळलं? असे आपण म्हणतो. म्हणजे आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था, आपल्या कुठल्या कुठल्या इंद्रिय संस्था आहेत, जसे की पचन संस्था, श्वसन संस्था, वेगवेगळ्या संस्था आहेत. आणि मग या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यांसारख्या घातक सवयी आरोग्य बिघडवतात. काय तर धूम्रपान, तंबाखू सेवन, मद्यपान यांसारख्या घातक सवयी आरोग्य बिघडवतात. मग तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ आपण असे सेवन केले, त्यामुळे आपलं सेवन म्हणजे करतात, कितीतरी माणसं सेवन करतात माहिती आहेत ना. मग त्याचे परिणाम तंबाखू सेवनामुळे आपल्या पचनसंस्थेवर काय परिणाम होतात ते आपण आता पाहूयात. मुलांनो, तंबाखूजन्य पदार्थ, मद्यपान, धूम्रपान याचा पचनसंस्थेवर होणारा परिणाम म्हणजे तंबाखू खाल्ल्यामुळे, तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे काही काही लोक तुम्हाला माहिती आहेत ना, काही सिगारेट ओढतात, विडी ओढतात, पान खातात आणि मद्यपान म्हणजे दारू पितात आणि सिगारेट विडी ओढतात आणि त्याचा परिणाम काय होतो तर त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो. मग पचनसंस्थेवर कोणता परिणाम होतो हे आपण आता पाहूयात. तंबाखू सेवनामुळे काय होतं मुलांनो तर तोंड, घसा, अन्ननलिका तसेच पचनसंस्थेचे इतर अवयव व्यवस्थित कार्य करेनासे होतात. तंबाखू सेवनामुळे उलटी, मळमळ, डोकेदुखी हे विकार उद्भवतात. तंबाखूचे कण दात, हिरड्या, तोंडाच्या आतील त्वचा यांना चिकटून बसतात. काय होतं ते तंबाखूचे कण काय होतात तर दाताला चिकटतात, तोंडाला चिकटतात, हिरड्याला चिकटतात आणि हळूहळू इजा पोचून तो भाग काय होतो तर खराब होतो. मुलांनो, काय होतो तो भाग खराब होतो. त्यामुळे काय होतं तर हिरड्यांना सूज येतो, तोंडाची हालचाल करताना वेदना होतात, घसा तसेच आतड्याचा दाह होतो आणि पुढे याचे रूपांतर भयंकर असा आजार म्हणजे कॅन्सर मध्ये म्हणजे कॅन्सर सारखा आजार सुद्धा अशा व्यक्तींना होऊ शकतो ते जे रोज तंबाखू खातात. आणि मग काय होऊ शकतो तर कॅन्सर सारखा आजार होऊन त्या म्हणजे व्यक्तीला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. कळलं? मुलांनो, आता आपण पाहिलं की धूम्रपान, तंबाखू सेवन याच्यामुळे काय काय होऊ शकतं म्हणजे कॅन्सर सारखा भयानक आजार होऊन आपल्याला मृत्यू सुद्धा येऊ शकतो. मग तुमची भूमिका काय असेल ह्या मागे म्हणजे आता तर तंबाखू, मद्यपान या सगळ्या म्हणजे एकदम भयानक सवयी आहेत आणि त्या सवयी लागू नयेत किंवा ह्या सवयी ही व्यसनं लोकांना लागू नयेत म्हणून तुमची भूमिका काय असेल किंवा ही व्यसनं लोकांना म्हणजे लोक ह्या व्यसनांपासून मुक्त व्हावीत याच्यासाठी तुमची भूमिका काय असेल तर तंबाखू सेवन, धूम्रपान, मद्यपानाविरोधी चित्र, वाक्य तयार करून काय करता येईल तर वर्ग, शाळा, परिसर अशा ठिकाणी लावता येतील. आपला परिसर तंबाखू मुक्त आहे की नाही यावर लक्ष ठेवता येईल. पुन्हा या संदर्भात शपथ तयार करून वर्गात तसेच ती परिपाठाला ती घेता येईल. सभोवताली अशा जर बाबी घडत असतील तर तुमच्या जर नजरेत येत असतील तर तुम्ही पालकांना किंवा शिक्षकांना म्हणजे या सगळ्या या बाबींबद्दल तुम्ही सांगू शकता. म्हणजे तुम्ही सांगायचं की तुमच्या सभोवताली जर घडत असेल तर. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का 7 एप्रिल तर 7 एप्रिल हा आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि 31 मे हा तंबाखू सेवन विरोधी दिवस म्हणून साजरा केला जातो. तर मुलांनो, आज आपण काय शिकलो तर आज आपण पचनसंस्था जी पचनसंस्था डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामधील इंद्रियांची कार्य म्हणजे इंद्रियांची रचना कुठले इंद्रिय आपण पाहिले त्याच्यामध्ये आपण मागच्या भागामध्ये तर पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टम पाहिली म्हणजे जसे की तोंड, ग्रसनी, घसा, जठर, यकृत आणि कुठले इंद्रिय अजून लहान आतडे, मोठे आतडे आणि स्वादुपिंड यांची रचना कशी, यांची कार्य कोणती हे आपण पाहिलं. मग आपण आजच्या भागामध्ये काय पाहिलं तर यकृताबद्दल. यकृत हे इंद्रिय, यकृत हे काय आहे तर सगळ्यात मोठी ग्रंथी आहे. आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कुठली आहे तर यकृत आहे. यकृताचे कार्य मुख्यतः काय तर ग्लुकोजचा साठा करणे. स्वादुपिंड आणि मोठे आतडे आणि लहान आतडे. लहान आतड्यामध्ये काय होतं तर अन्नाचं शोषण आणि अन्नाचं पचन आणि शोषण हे लहान आतड्यामध्येच होतं आणि मोठ्या आतड्यामध्ये काय होतं तर पाण्याचे शोषण होतं. हे आपण आजच्या भागामध्ये पाहिलं.
आपण एकूणच या पाठामध्ये काय पाहिलं तर स्नायू म्हणजे काय तर आकुंचन आणि शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंच्या गटाला काय म्हणतात तर स्नायू म्हणतात. स्नायू हे ऐच्छिक असतात, अनैच्छिक असतात. स्नायूंचे प्रकार पाहिले आपण, अस्थिस्नायू, मृदुस्नायू आणि हृदयाचे स्नायू. आणि स्नायूंची आपण कार्य पाहिली, वेगवेगळी कार्य पाहिली. आणि पचन संस्था, अन्नपचन म्हणजे काय तर अन्नाचे काय होतं विद्राव्य घटकात रूपांतर होऊन ते रक्तात मिसळणे, याला काय म्हणतात अन्नपचन म्हणतात. आणि अन्नपचन हे पचन संस्थेमध्ये होतं आणि पचन संस्थेमध्ये वेगवेगळ्या इंद्रियांतर्फे काय होतं तर अन्नाचे पचन केले जाते. मग ती वेगवेगळी इंद्रियांची आपण कार्य पाहिली, रचना पाहिली इत्यादी आपण या पाठामध्ये या सर्व म्हणजे स्नायूंचा आणि पचन संस्थेचा आपण अभ्यास केला. धन्यवाद.